तर जय श्रीराम मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे कॅपकट मध्ये फॉन्ट कसे ऍड करायचे। तर पहिले तर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर गुगलला जायचं आहे। तिथे जाऊन कॅपकट 14.50 हे वर्जन डाउनलोड करायचं आहे। इथून डायरेक्ट डाउनलोड होतं। डाउनलोड केल्यानंतर कॅपकट साठी लागणारे VPN म्हणजे सुपर VPN हे आहे। हे सुपर VPN तुम्हाला प्ले स्टोअरला भेटून जाईल। ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर एकदा त्याला चालू करून घ्यायचं आहे। ऑटो जनरेटून फास्टेड लोकेशनवर क्लिक करून चालू करून द्यायचं आहे। चालू केल्यानंतर बॅक येऊन आपलं कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। हा फोटो ऍड केला तर इथे टेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर इथे आपण मराठी काही जरी टाइप केलं तर मराठी टाइप होत नाही, मधात असं गोल गोल येतं। त्यामुळे आपल्याला फॉन्ट जर असतील तर फॉन्ट टाकल्यानंतर हे प्रॉब्लेम येत नाही। तर त्यासाठी फॉन्ट डाउनलोड करावं लागतील। फॉन्ट डाउनलोड कसे करायचे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। ते फॉन्ट आपले भरपूर फॉन्ट आहेत। डाउनलोड मध्ये तुम्हाला दाखवतो मराठी फॉन्ट, कृतीदेवचे फॉन्ट आहेत, AMS चे आहेत, श्रीलिपीचे आहेत, भरपूर सारे फॉन्ट आहेत। हे फॉन्ट डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही गुगलहून पण करू शकता। आणि तर आता ते यूज कसे करायचे हे तुम्हाला सांगतो। फॉन्ट ऍड कसे करायचे हे पहिले सांगतो। इथे टेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर फॉन्ट ऑप्शन दिसतो। फॉन्ट या ऑप्शन वर दिसल्यावर माय फॉन्ट म्हणून एक ऑप्शन असतो, त्या फॉन्ट वर क्लिक करायचं आहे। इथे ऍडचा एक ऑप्शन दिसतो, ऍड वर क्लिक केल्यानंतर माय फॉन्ट वर क्लिक करायचं आहे। आपली फाईल ओपन होते। फाईल मध्ये आता हे सेव्ह केलेले फॉन्ट आहेत, यावर क्लिक केलं की तो फॉन्ट ऍड होऊन जातो। परत एकदा करून दाखवतो। AMS चे फॉन्ट ऍड होऊन जातो, परत लगेच फॉन्ट ऍड होऊन जातो आपला। हे आला का? आता हे फॉन्ट यूज कसे करायचे, हे फॉन्ट यूज करायला तुम्हाला एक ऍप परत लागतो। त्या ऍपचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे। इंडियन फॉन्ट, हे 2 नंबरचं बाण दिसते ते ऍप आहे। ते ऍप डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर काय नाही, फक्त ओपन करायचं आहे। ओपन केलं की इथं आपले जे फॉन्ट आहेत ते फॉन्ट आपण सिलेक्ट करावे लागतील। आता मी AMS चे फॉन्ट ऍड केलेले आहेत। AMS वर सिलेक्ट करतो। AMS वर करून इथे आपलं नाव टाकून घ्यायचं आहे। आपल्याला जे बी तिकडे टाकायचं आहे, पाटील मनाली टाकतो इथं। इथून कन्वर्ट करून घ्यायचं आहे AMS फॉन्ट। इथून लगेच कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर कॅपकट मध्ये परत यायचं आहे। कॅपकट मध्ये आपल्या त्या प्रोजेक्ट वर जाऊन इथे आता टेक्स्ट वर क्लिक करून ऍड टेक्स्ट वर इथे कॉपी पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल इथे फॉन्ट वर जाऊन माय फॉन्ट वर क्लिक केल्यानंतर इथे आपला जो बी फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे तो फॉन्ट टाकल्या इथे आपल्याला फॉन्ट दिसून येतो। कोणताही फॉन्ट असू दे, पूर्ण फॉन्ट इथे आपल्याला एकाच क्लिक मध्ये येतील। आणि आपल्या व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्की करा। फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।